कोणाला मध्ये घुसवायचं आहे. 970 जागा वाढल्या. वाढल्याचं तुम्ही आत्ता सांगितल्या. स्वातंत्र्य सांगितलंय का? नाही. बरं सांगितलं तर त्याचे प्राधान्यक्रम घेतले का? नाही. मग तुम्ही त्याचे प्राधान्यक्रम घेतलं नाही तर तुम्ही निवड यादी लावणार आहे. तर कोणाला घुसवणार आहे मध्ये? 970 लोकं? माहिती नाही. आणि याची समर्थन करतात पोरं. जागा वाढते, वाढू दे. अरे वाढू दे रे जागा. पण नेमकं प्राधान्यक्रम तुझे तरी घेतलंय का त्याच्यात? नाही ना. मग चाललंय काय? बरं तुम्ही अगोदर ज्या जागा अपलोड केल्या होत्या त्या रिव्हर्स केल्या ना तुम्ही? रिव्हर्ट केलं ना 300 556 आस्थापना. 2,500 जागा होत्या. बरं तुम्हाला जागाच द्यायच्या होत्या. तर पोर्टलची जाहिरात त्या बंद केल्याच्या नंतर तुम्ही 1 दिवस वाढवायच्या होत्या ना पुन्हा एकदा त्या जागा वाढल्या म्हणायला. तेही नाही सांगितलं. अरे कैसा रे? चाललंय काय नेमकं? त्या परीक्षा परिषदेकडे परीक्षेचं नोटिफिकेशन आलं तेव्हापासून बघतोय. गाढवाचा गोंधळ सुरू आहे सगळा. निकाल बघितला. राम भरोसे सगळं. दाल में कुछ काला नहीं म्हणजे सब दाल काली है. कार्यक्रम अवघड दिसतोय, सब गोलमाल आहे. स्वप्नाच्या पलीकडे. खरंच अवघड आहे. जागे व्हा, विचार करा. समाज माध्यमामध्ये सुरू असलेली चर्चेवर जर तुम्ही पांघरण घालण्यासाठी चुकीच्या पद्धतीने पर्सेंटेज दाखवून, प्रवर्गाच्या जागा जास्त दाखवून जर सिम्पथी मिळवून घेणार असाल, तर त्याचं स्पष्टीकरण ही द्या. खाजगी वेगळं, झडपी वेगळं. तो एक मुद्दा. दुसरा हे जागा वाढल्या 970 तर त्याचं प्राधान्यक्रम का घेतलं नाही? जागा वाढल्या तर कधी सांगता वाढलेल्या? ह्या चुका तुमच्या आहेत प्रशासनाच्या. यावर तात्काळ जे आहे ते सोल्युशन मिळलं पाहिजे आणि तात्काळ पुढचं जे काही आहे नियोजन, तर 100% लवकरात लवकर पुढची दिशा ठरवली जाईल. आता या दिशेमध्ये किती लोकं सोबत आहेत ते सांगा मला. आपल्याला पवित्र पोर्टलला पवित्रच करायचं आहे. सबको पवित्र करें